महाराष्ट्रातील संपूर्ण गोर बंजारा समाज बांधवांना माझा जय गोर, जय सेवालाल, जय रामरावजी बापू, जय वसंतरावजी नायक, जय रामसिंगजी भानावत, जय नायक काशीनाथ। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज अत्यंत एक आनंदाची बाब आपल्याला सांगायचं म्हणजे मागील अनेक महिन्यापासूनची आपली जी एक प्रतीक्षा होती की एसटी आरक्षणासंदर्भामध्ये 4 नोव्हेंबरला मीटिंग झाल्यानंतर माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे जाहीर केलं होतं की लवकरच कमिटी नेमण्यात येईल, तर ती कमिटी नेमल्याची आज GR आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। यासाठी सर्वप्रथम गोरबंजारा समाजाच्या वतीने मी माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी कुठेतरी गोरबंजारा समाजाची दखल घेण्यासाठी कमिटी सांगितल्याप्रमाणे नेमलेली आहे। आणि विशेष करून यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानणं, धन्यवाद देणं फार गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्या समाजाचे कॅबिनेट मंत्री महोदय माननीय नामदार संजय भाऊ राठोड, तसेच इंद्रनील भाऊ, बाबूसिंगजी महाराज, तुषार भाऊ राठोड, आपले आमदार राजेश राठोड आणि आपले सगळेच माननीय हरिभाऊ राठोड, सगळेच आपले बंजारा समाजाचे राजकीय नेते, सोबतच महाराष्ट्रातील संपूर्ण संघटनेचे प्रमुख आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे या आरक्षणाच्या आंदोलनासाठी आपल्या समाजाचे जे 5-9 युवक तरुण शहीद झालेले आहेत त्यांना आपल्याला विसरता येणार नाही। त्यांनी आपल्या स्वतःची आहुती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांचं या ठिकाणी विशेष मी आठवण करतो। आणि सोबतच सगळे उपोषण करते, सगळ्या संघटनेचे प्रमुख आणि सगळे समाज बांधव यांनी प्रयत्न केलेत आणि या प्रयत्नाला योग्य तो प्रतिसाद देऊन माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दखल घेत आज त्या संदर्भामध्ये कमिटी नेमलेली आहे असा GR आज त्यांनी काढलेला आहे। त्यासाठी पुन्हा एकदा समाजाच्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने, गोर सेनेच्या वतीने त्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि आशा करतो की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सकारात्मक याच्यावर निर्णय येईल या अपेक्षा ठेवतो आणि या अपेक्षा ठेवूनच पुन्हा एकदा त्यांना